2015 मध्ये मला सुबोध भाऊ यांचा फोन आलेला की आम्ही पिक्चर बनवतोय आणि तू कॉस्ट्युम करशील का? मी म्हटलं मी कशाला, मी कॉस्ट्युम करतच नाही. तुमच्याकडे रिसोर्सेस सगळे वाढलेले आहेत आणि तुम्हाला ते इग्नोर करून काहीतरी वेगळंच करायचंय. मग म्हणायचं मला आय वॉन्ट टू बिकम टॉप डिझायनर. असं काही खायची गोष्ट नाही आहे ना. माझी पहिली क्लायंट होती एव्हर व सोनम कपूर. माझ्याकडे तेव्हा स्टुडिओ पण नव्हता. पार्ल्याला माझ्या घराच्या वरच एक छोटंसं रूम होतं विथ एक आरसा आणि 10 कपडे, दॅट्स इट. नमस्कार, कॅचअप मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपले पाहुणे आहेत नचिकेत बर्वे. नचिकेत, स्वागत आहे. नचिकेत जागतिक कीर्तीचा फॅशन डिझायनर आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता तो कॉस्ट्युम डिझायनर सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं अभिनंदन करायला पाहिजे, त्याचं फ्लॅगशिप स्टोअर काळा घोडामध्ये तू आता नुकतंच सुरू केलेलं आहेस. नचिकेत बर्वे असं लिहिलेलं एक मोठं दुकान तुम्हाला काळा घोडामध्ये दिसेल. नचिकेत, अभिनंदन मनापासून. आणि खुश दिसतोयस एकदम त्याच्यामुळे. बोलायला आलो म्हणून खुश दिसतोय. आता मी फ्लॅगशिप स्टोअर पासूनच सुरुवात करतो. खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुझ्यासाठी, पण ती कशा प्रकारची अचिव्हमेंट आहे एका डिझायनरसाठी ते समजून घ्यायचं होतं. अमोल, काय ना की आपण जगात कुठचेही फॅशन कॅपिटल जेव्हा बघतो, लंडनमध्ये बॉन्ड स्ट्रीट आहे किंवा पॅरिसचं रू फॉबूग म्हणून आहे. प्रत्येक सिटीमध्ये एक फॅशनचं हब असतं जिकडे म्हणजे चांगले ब्रँड्स त्यांचे स्टोअर्स उघडतात. आणि कन्झ्युमरसाठी किंवा क्लायंटसाठी पण तो एक वन स्टॉप ॲड्रेस होतो. कारण तुम्ही आता एस्पेशली मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये 10 ठिकाणी फिरणं खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे जे बाहेरून पण येतात, NRI क्लायंट्स असतील किंवा इव्हन मुंबईतले लोक, तर काळा घोडा हॅज बिकम द हब. सगळे तिकडेच जातात. सो ॲज अ म्हणजे फॅशन ब्रँडसाठी तिकडे स्टोअर ओपन करणं इज म्हणजे आपण म्हणू की एक फार मिनिंगफुल माइलस्टोन, की तुमच्या डिझाईनची एक रिफ्लेक्शन, तुमच्या एक ब्रँडचा एक्सपोजर. सो ऑफकोर्स आमचा अंधेरीमध्ये पण स्टुडिओ आहे, पण तो बाय अपॉइंटमेंट आहे. पण दोन्ही 2 पार्ट्स ऑफ द सिटी आर कवर्ड असं म्हणू शकतो आपण. आणि फॉर पर्सनली माझ्यासाठी काळा घोडा इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण माझे आजोबा लहानपणी कोकणातून पळून आलेले आणि ते गिरगाव चौपाटीला एक रात्री झोपले आणि ते कोणाकडे तरी पाणी भरायचं वगैरे काम करायचे. सो मी असं काही काही लोक असतात ना की म्हणजे आईच्या बसरा पर्ल्स आणि शिफॉन साडीजमध्ये वावरले, तसं आमचं काही एक्सपोजर नव्हतं. आणि त्यावेळेला 1950s मध्ये त्यांनी ते 40s मध्ये असताना त्यांच्या एज वाईज त्यांनी त्यांचा गव्हर्नमेंट जॉब क्विट करून त्यांनी एक छोटासा स्टेशनरीचा बिझनेस ओपन केलेला. आणि त्यांचं ऑफिस फोर्ट काळाघोडा एरियामध्येच होतं. आणि त्यांनी त्यावेळेला एवढी मेहनत करून आणि एवढे श्रम घेऊन त्यांच्या 3 मुलांना वाढवलं, त्यांना एज्युकेट केलं. सो आणि मी लहान असतानाच ते गेले, त्यामुळे पण त्यांच्यावर मला जाऊन मार्केटमध्ये फ्लावर्स घेतल्याचे आठवतात. म्हणजे त्यांनी मुद्दामून, आय थिंक एक जे ब्युटीसाठी लव्ह आहे हे त्यांच्या थ्रू पण आलं असावं. सो आम्ही जेव्हा आता हे स्टोअर बरेच 2-3 वर्ष बघत होतो आणि जेव्हा ते स्टोअरची लोकेशन फायनलाइज झाली, ती त्यांच्या ऑफिसपासून एक लेन अवे. सो इट वॉज म्हणजे असं पूर्ण सर्कल कम्प्लीट झाल्यासारखं होतं. आणि इम्पॉर्टंटली म्हणजे ॲज अ महाराष्ट्रीयन डिझायनर मुंबईमध्ये टू हॅव अ स्टोअर इन काळा घोडा वॉज अ बिग माइलस्टोन. सो आय थिंक विथ म्हणजे देवाच्या कृपेने आणि सगळ्यांच्या ब्लेसिंग्सनी वी आर हिअर. तू महाराष्ट्रीयन म्हणालास, ते खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे नेहमीच इतकी वर्ष म्हटलं जातं की मराठी माणसाला बिझनेस जमत नाही वगैरे. पण अशी खूप उदाहरणं आहेत नचिकेत बर्वे सारखी, आणि ती यशस्वी उदाहरणं आहेत की त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. नचिकेत बर्वेचा जो आपण त्याला ब्रँड म्हणूया, त्याला आपण त्याचं कलेक्शन खूप जगभरात नावाजलेलं आहे म्हणूया, ते आता आपल्याला काळा घोडामध्ये म्हणजे अवेलेबल होणार आहे, तिथे आपण ते बघू शकणार आहोत. पण नचिकेत, कसं आहे ना की तुझ्या दुकानात शिरल्यानंतर, म्हणजे आता हे मी तुझी वेबसाईट बघून सांगतोय, नचिकेत बर्वे डिझाईन्स.com ही त्याची वेबसाईट आहे. ती ओपन केल्यानंतर आपल्याला दिसतात सारा अली खान, माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे, कियारा अडवाणी, आणि त्यांनी तू डिझाईन केलेले कपडे परिधान केलेले आपण बघतो तिथे. 2 लाख, 3 लाख, 4 लाख अशा त्याच्या किमती दिसतात. आय एम शुअर की तुला माहिती आहे की तो ऑडियन्स आहे, तो क्लायंट आहे, तो क्लायंट बेस आहे, तो मुंबईमध्ये आहे, तो बाकी मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आहे. पण हे ॲस्पिरेशन जे असतं ते ते आता उच्चभ्रूंकडनं हायर मिडल क्लास किंवा उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत आलेला आहे. हा ट्रेंड तुला बदलताना कसा दिसतोय? स्वतः पहिलं म्हणजे आमचे सगळे कपडे तेवढे महाग नाही आहेत. आमच्या प्राइसेस साधारण एक 14,000 पासून चालू होतात. ओके, 14,000. सो दॅट इज द एंट्री पॉईंट. आता काय आहे ना, आय मीन मला नेहमी असं वाटतं की फॅशन शुड बिकम मोर डेमोक्रेटिक. ओके. पण आम्ही सगळं असं ते सगळं हँडमेड आहे सगळं, त्यामुळे द कॉस्ट ऑल्सो आर हाय. सो इट इज म्हणजे एका पर्टिक्युलर टार्गेट प्रोफाईलसाठी, कारण दे आर द वन्स जे फॅशन घेत आहेत आता करंटली. फॅशन ही एक ना, म्हणजे आपण म्हणू की हे एक टूल किट आहे
की एक हम्म. डिझायनर्स जे आहेत किंवा फॅशन इंडस्ट्री तुम्हाला एक सजेशन देते की हे घालू शकता किंवा ते घालू शकता. हम्म. खरी गोष्ट जी आहे इट इज स्टाईल. हम्म. म्हणजे स्टाईल इज जे तुम्ही फॅशनवरून तुम्ही पिक करता आणि तुमच्यासाठी अप्लाय करता. हम्म. आणि स्टाईलला काही बजेट नाही लागत. बरोबर. म्हणजे आपण मुंबईत जातो सकाळी किती वेळा तुम्ही बघाल की ज्या घरकामाच्या बायका असतात किंवा ज्या सकाळी एकदम टिप टॉप वेणी घालून अगदी परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज साडी घेऊन पर्स घेऊन दे आर ऑन द गो आणि दे ऑल्सो हॅव ग्रेट स्टाईल. करेक्ट. किंवा सो स्टाईल इज नॉट रिलेटेड टू प्राइस. ओके. सो स्टाईल तुमचे थॉट्स कसे आहेत, तुम्ही तुम्हाला हम्म. स्वतःला एक्सप्रेस कसे करता. करकरीत पांढरं धोतर घालून तुम्ही कुठे जाल दॅट इज ऑल्सो स्टायलिश. एखादी छान कोल्हापुरी चप्पल घालून जाल जी आता प्राडाने पण कॉपी केली दॅट इज ऑल्सो स्टाईल. सो स्टाईल इज मोर इम्पॉर्टंट दॅन फॅशन. बरोबर. मला ती सोलापुरी चादर आठवली, ती पण रॅम्प वॉकवर दिसली होती. सो फॅशन म्हणजे तुम्ही म्हणाल की जसं लग्नातला बुफे आहे. हा. 1000 ऑप्शन्स आहेत. हम्म. त्याच्यातून तुम्ही काय सूट करतं आणि हम्म. काय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करता दॅट इज स्टाईल. बरोबर. पण म्हणजे ते आता हळूहळू फक्त आणि श्रीमंतांपुरतं राहिलेलं नाही. 100% म्हणजे 20 हम्म. इयर्स अगो 20 वर्ष आधी जेव्हा मला फॅशन डिझायनर बनायचंय असं एक्सप्रेस केलेलं. आता माझ्या घरी सगळेच डॉक्टर आहेत. बाबा गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट, आई चाइल्ड पिडियाट्रिशियन, आता बहीण प्लास्टिक सर्जन आहे, माझे ब्रदर इन लॉ ते युरो ऑन्को रोबोटिक सर्जन आहे. त्यामुळे त्यांचा आणि फॅशनचा असा काही संबंध नव्हता. म्हणजे आई त्यावेळेला दोघंही स्कॉलरशिपने शिकले. असं काही म्हणजे लक्झरी लाईफ किंवा असं काही त्यांना काही अजून पण नाही. आणि आई म्हणजे लिटरली दादरला, आपण दादरमध्येच बोलतोय, आणि जे कापडाचा तागा असतो त्यातले 2 उरलेले जे पार्ट्स असतात सगळ्यात शेवटचे, म्हणजे 5.5 मीटर एकत्र नाही, 3 मीटर आणि 2.5 मीटर जॉईंट वाली साडी, आणि एक व्हाईट ब्लाऊज आणि एक ब्लॅक ब्लाऊज. अच्छा. त्यांच्याकडे तेच होतं. सो त्यांना मी म्हणालो जेव्हा की मला फॅशन करायचंय, किंवा त्यांना काही कॉन्सेप्ट नव्हता, कारण त्यावेळेला फॅशन हा जो सब्जेक्ट आहे किंवा हे जे फील्ड आहे हे फार कमी लोकांच्या टचमध्ये होतं. आता 20 इयर्स मध्ये तुम्ही बघाल तर नाव सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि सगळ्यांना फॅशन हा आपल्या डेली लाईफमध्ये म्हणजे ऍब्झॉर्ब झाला आहे. बरोबर. डिफरंट बजेट्स असेल, म्हणजे तुम्ही फॅशन स्ट्रीटवरून एक छान व्हाईट टी शर्ट घ्या आणि तो स्टाईल करा, दॅट इज ऑल्सो फॅशन. का तुम्ही काय 10 लाखाचं जाऊन घ्या, दॅट इज ऑल्सो फॅशन. बरोबर. पण म्हणजे तू म्हणालास तसं की 20 वर्षांपूर्वी तू आधी जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा फॅशनेबल असणं वगैरे हे निगेटिव्ह मानलं जायचं. हो, निगेटिव्ह खूपच निगेटिव्ह होतं. म्हणजे वगैरे आहे. मला आठवतं बाबांचे डॉक्टर फ्रेंड्स त्यावेळेला आता मी जस्ट NID ला अप्लाय केलेलं वगैरे, तर आता काय बनणार, तर म्हटलं फॅशन. त्याचं तोंड असं बिटवीन शॉक आणि डिसअपॉइंटमेंट असं कुठेतरी मध्ये असायचं की बघा तू टेलर बनणार. म्हणजे बापरे, म्हणजे कारण त्यांना फॅशन हा कॉन्सेप्टच नव्हता त्यावेळेला. इट वॉज समथिंग विच वॉज व्हेरी रॅडिकल, एस्पेशली म्हणजे मिडल क्लास महाराष्ट्रीयन ह्याच्यातला म्हणजे बॉय सेइंग दॅट आय वॉन्ट टू बिकम अ फॅशन डिझायनर वॉज लाईक शॉकिंग, म्हणजे लाईक व्हॉट. पण माझ्या फॅमिलीला मी क्रेडिट देईन की दे वर फुल्ली सपोर्टिव्ह. म्हणजे मी लहानपणी आमच्या पार्ल्यात वाढलो मी, आणि तिकडे कोपऱ्यावर एक म्हणजे मोची होता जो चप्पल बनवायचा. आणि त्यानं मी आईला येताना सांगतो नाही मला हे बनायचंय. सो बरेच लोक एवढं फ्रीक्ड आउट लाईक व्हॉट इज दिस. आई बोलली तू बन, पण सगळ्यात छान शूज बनव वर्ल्ड मध्ये. सो दे वर व्हेरी सपोर्टिव्ह. फक्त त्यांनी सांगितलं की यू डू म्हणजे काहीतरी एक डिग्री घे, कारण आम्हाला ह्यातलं काहीच कळत नाही. बरोबर. बरेच लोक अजून पण फॅशन ना ग्लॅमर, सेलिब्रिटीज, स्टार्स, दे फील दॅट इज द रिअल लाईफ. इट्स नॉट. सो त्यांचं म्हणणं होतं एक काहीतरी डिग्री घे, मेक शुअर यू हॅव गॉट द ॲप्टिट्यूड, अप्लाय प्रॉपरली, गेट अ गुड एज्युकेशन, अँड देन डू इट. सो मी BCom केलं. 2 वर्ष न्यूझीलंडला पण राहिलो, तिकडे बर्गर किंग मध्ये काम केलं. म्हणजे भांडी घासण्यापासून टॉयलेट करण्यापासून. सो एक जे आपण म्हणतो की काम स्वतः करायचं हे, किंवा नो वर्क इज लेस, हे त्यावेळेला म्हणजे इट बिकेम काइंड ऑफ इम्बाइब्ड. आणि देन आय वॉज लकी की मला NID ला ऍडमिशन मिळाली, कारण फक्त इंडियामध्ये 9 सीट्सच होत्या. आणि बाकी सगळ्यांनी काहीतरी डिझाईन किंवा काहीतरी म्हणजे टेक्स्टाईल काहीतरी करून देन पोस्ट ग्रॅडला अप्लाय केलं. मी तर स्ट्रेट BCom वरून म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून आय वेंट इन. सो तो एक मोठा फॉर्मेटिव्ह चेंज होता. मग तिकडनं मला पॅरिसला एनसाइडला स्कॉलरशिप मिळाली. अख्ख्या इंडियातून एकच स्टुडंटला द्यायचे. सो दॅट वॉज अ व्हेरी बिग एक्सपोजर बिफोर. आणि त्यावेळेला आतासारखं नाही की म्हणजे सगळे आपले लॉट ऑफ किड्स की इकडे एका इन्स्टिट्यूटला केलं, मग एक सेमेस्टर तिकडे केलं. इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप की ज्याने माझं पण माइंड ओपन झालं. मग ते केल्यानंतर मला तिकडे पण एक कॉन्व्हर्सेशन आठवतं, म्हणजे आपण बोलतोय तर की मला इंटर्नशिप सिलीनमध्ये मिळाली, विच इज लाईक लुई विटॉन ग्रुपचा पार्ट. ओके. आणि असं ब्रेनस्टॉर्मिंग डिझाईन स्टुडिओमध्ये एकदा चाललेलं की माय ग्रँड मदर वोड मॅड्रास चेक्स टू द बीच वगैरे वगैरे फॅन्सी. म्हणजे माझी आजी तर साडीच नेसायची नेहमी. सो त्या मोमेंटला इट मेड मी रिअलाइज की मी किती भारतीय आहे किंवा मी किती इंडियन आहे.
आणि आपला काहीतरी स्वतःचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे विच इज नॉट एपिंग द वेस्ट, की तुम्ही हो. ब्लाइंडली डोळ्यावर पट्टी घालून त्यांना फॉलो करा. पण तिकडे जे आपण शिकतोय आणि आपण कोण आहोत या हम्म. दोन्ही मधलं काहीतरी एक अमेलगम किंवा एक मिश्रण पाहिजे, बरोबर. विच इज अ न्यू इंडिया. हम्म. अजून पण आपला देश असा वन ऑफ द फ्यू इन द वर्ल्ड की जिकडे रोज आपण एका साईडला ऑफकोर्स सूट्स बघतो, हे बघतो, स्कर्ट्स, ड्रेसेस, टॉप सगळं बघतो, पण आपण नऊवारी साडी पण अजून रस्त्यावर बघतो किंवा हम्म. धोतर पण रस्त्यावर बरोबर. बघतो. सो हम्म. आता तुम्ही जर तेच तायवानला गेलात किंवा चायनाला गेलात, तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसमध्ये कोणीच बघणार नाही. बरोबर. बरोबर. सो अ बॅलन्स ऑफ द ओल्ड अँड द न्यू हम्म. ऑर द ट्रेडिशनल अँड द मॉडर्न. आय थिंक तिकडे काहीतरी सीड एस्टॅब्लिश झाली बरोबर. की मी जे काम करीन शुड बी विथ दोज टू इक्वल हाफ्स. पण भारतीय वातावरण, भारतीय तापमान जे आहे त्याचा पण विचार कधीतरी झाला असेल, किंवा टेक्स्चर जे आहे किंवा फॅब्रिक जे आहे करेक्ट. ते कुठलं वापरायचं, सो ते आता आपण थोडे विसरलोय का, म्हणजे ते थोडं मागे पडलंय का आता त्याच्यामुळे? सुपर क्वेश्चन. कारण मला आठवतं, मी डिस्टिंक्टली हा मोमेंट पण आठवतं. मी अंधेरी स्टेशनला एक दिवस कधीतरी झाली असतील 7-8 वर्ष, तेव्हा क्रॉस करत होतो आणि सकाळी भरपूर लोक ऑफिसला यायला बसच्या लाईनमध्ये, मेचा महिना होता आणि एवढा उकाडा होता आणि तरी कोणतरी टाय वाय घालून, पॉलिएस्टरचं हे घालून, आणि मी विचार करतो म्हणजे, आणि त्यावेळेलाच माझा काहीतरी आय जस्ट वॉज डुईंग वर्क ऑन कट्यार काळजात घुसली. सो बराच हिस्टॉरिकल रिसर्च चाललेला आणि त्यावेळेला मी जुने 1800s मधले आपण भारतात लोक कसे कपडे घालायचे, म्हणजे खादीचं धोतर असेल किंवा कॉटनचा कुर्ता असेल, हे माझे पॅरलली रिसर्च चालू होता. म्हटलं आपण आपल्या वेदरसाठी, तुम्ही जर फक्त एसी गाडीतून फिरणार असाल आणि एसी ऑफिसमध्ये असाल त्याचं डिफरंट स्टोरी, पण सामान्य लोकांसाठी किंवा नॉर्मल लोकांसाठी आपल्यामध्ये अजून पण एक जे आपण कलोनियल बॅगेज म्हणतो, की अरे कोणी इंग्लिश बोललं तरच स्मार्ट आहे, किंवा हे जे कॉन्सेप्ट आहेत, हे मला वाटतं आता हळूहळू चेंज व्हायला लागले. कारण द न्यू जनरेशन इज विलिंग टू म्हणजे रिक्लेम द सारी, वेअर त्यांना वाटतं की आता आपण भले त्याचा ब्लाऊज वेगळा घालतील, म्हणजे त्यांच्या आज्या घालायच्या तशाच ब्लाऊज नाही घालणार, क्रॉप टॉप सारखा घालतील किंवा काहीतरी, पण आपण आपल्या स्वतःमध्ये काहीतरी प्राईड आणि एक स्वतःची आयडेंटिटी बघतोय, जी आपल्याला एक्सटर्नल व्हॅलिडेशनची गरज थोडी कमी वाटते आता ह्याच्या पुढे. आणि मी नेहमीच म्हणतो की माझ्याकडे ग्रूम्स ब्राईड, म्हणजे लग्नाला कोणी कपडे करायला येतं किंवा काय, मी म्हणतो नेहमी तुम्ही तुमची जे काय बजेट असेल त्याच्यामध्ये तुम्ही जे काय बेस्ट घेऊ शकता ते घ्या. म्हणजे 10 गोष्टी ज्या फक्त बॉलिवूड इन्स्पायर्ड आहेत किंवा तुम्ही एका फंक्शनला घालणार परत कधी बघणारच नाही, त्याच्यापेक्षा तुमचा एक काहीतरी वॉर्डरोब बिल्ड करा. त्याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे की तुम्ही आपल्या कपड्यांमध्ये काहीतरी मेमरी असते की अरे बाबा मी ह्या फंक्शनला घातलेला किंवा ह्या बर्थडेसाठी घेतलेला किंवा काय प्रमोशन मिळालं तेव्हा ही साडी गिफ्ट झाली. देर इज अ असोसिएटेड मेमरी जी तुम्ही परत रिव्हिजिट करू शकता. जर सगळंच डिस्पोजेबल असेल तर मग तुमचे मेमरीज पण डिस्पोजेबल होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जेन्युइनली वाटतं की हल्ली वर्ल्डमध्ये, म्हणजे जगामध्ये एवढे एक्सेस झाले की जे एक वेस्टर्न ओव्हर कन्झम्पशनचं जे कल्चर आहे की लाईक तुम्ही दोनदा घाला आणि मग टाकून द्या, म्हणजे ड्रायक्लीन करण्यापेक्षा नवीन कपडे घेणं इज चीपर इन द वेस्ट. हा खूप प्रॉब्लेमॅटिक कॉन्सेप्ट आहे. कारण जसं गांधीजी म्हणाले की देर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड्स, नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. तर तुम्ही जर चांगले कपडे हाय क्वालिटीचे घेतलेत, भले तुम्ही कॉटन घ्या, जे काय घ्या, तुम्ही सस्टेनेबिलिटीला पण सपोर्ट करताय. बरोबर. कारण आता हा जो कॉन्सेप्ट आला की अरे 50 रुपयात टी शर्ट मिळाला सेलवर, ब्लॅक फ्रायडे सेल, येलो मंडे सेल, पिंक ट्यूजडे सेल, काहीतरी प्रमोशन चालूच असतात. तुम्ही आपल्या पृथ्वीवर पण खूप बर्डन घालताय. पण तेच जर तुमच्याकडे काय, जे तुम्ही एखादा सुंदर कुर्ता घेतलाय, चिकनकारीचा कुर्ता घेतलाय, जो तुम्ही 10 वर्ष छान वापरताय, कधी जीन्स बरोबर घातला, कधी पटियाला बरोबर घातला, कधी अजून कशावर घातला, तुम्ही क्राफ्टला प्रमोट करता, तुम्ही चांगल्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करता, तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःची स्टाईल जी आपण डेव्हलप करतो ती म्हणता, आणि यू आर ऑल्सो सपोर्टिंग द प्लॅनेट. तेच म्हणतो ना की नेहमी असं म्हटलात की माझ्याकडे कपडेच नाहीत घालायला, एवढे कपडे असूनही, असं बऱ्याचदा होतं. हल्ली काय झालं ना, बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि ऑल्सो सेलिब्रिटी कल्चर, पण लोकांना रिअलाइज झालं पाहिजे की सेलिब्रिटी फार कमी कपडे विकत घेतात. बरेचसे असतात ते सॅम्पल सोर्स असतात, कारण त्यांना एकदा त्यात फोटो आला की त्या कपड्यांचा काही उपयोग नसतो. सो इट इज, त्यांच्याकडे असं नाही की काय 500 कपडे घरी नुसते ठेवलेले आहेत, कोलॅब असतं, सो इट्स बॉरोड. घेतलेले. करेक्ट, इट्स बॉरोड. त्यामुळे तुम्ही जर तेच एप करायला गेलात ब्लाइंडली, तर कोणाचेच नोबडी कॅन अफोर्ड टू बाय न्यू क्लोथ्स एव्हरी डे. आणि मग तुम्ही जे घ्याल ते मग एकदा वॉशमध्ये खराब झालं किंवा युअर, दॅट्स नॉट अ हेल्दी वे टू लुक ॲट कन्झम्पशन. मला तेच आठवलं की जुने आपण जर व्हिडिओ बघितले, प्रीमियर असायचे, फिल्मी पार्ट्या असायच्या, ते त्यांचे घरूनच कपडे घालून आलेत, साध्या कपड्यांमध्ये आलेत असं वाटायचं. आता मात्र असं आहे की
सगळेच सेलिब्रिटी, मग ते इन्फ्लुएन्सर्स असतील, ते सिनेमातले स्टार्स असतील, ते असेच डिझायनर कपडे घालून येतात. म्हणजे तुमच्यासाठी खरं तर चांगलं असेल ती गोष्ट. म्हणजे तेवढा तुमचा पण प्रसार होत असेल, कामाचाही प्रसार होत हं. असेल कदाचित. पण जसं तू म्हणालास तसं, की फॅशन कल्चरवर त्यामुळे प्रॉब्लेम होतोय नाही, म्हणजे. मला वाटतं तुम्ही चेंजला किंवा तुम्ही ट्रेंडला थांबवू शकत नाहीत. हां, अँड दॅट इज गोइंग टू इव्हॉल्व्ह. बरोबर. फक्त जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय आणि तुमची रिअल लाईफ ह्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं तुम्हाला अंतर हां. स्वतःला बिल्ड करायला लागतं. तेवढं जर फक्त मनात ठेवता आलं किंवा हं. तेवढ्यावर जे थोडंसं जर डिटॅचमेंट आणि पर्स्पेक्टिव्ह असेल आणि मी फॅशन डिझायनर असून पण ते म्हणतोय. सांगतोय. हं, हं. सो आय फील लाईक आमच्याकडे हल्ली बऱ्याच मी वेडिंग्स करतो की ज्यांना कोणाला तरी महाराष्ट्रीयन टच हवा असतो. हं, पण त्यांना म्हणजे पेशवे घालायचे तसे सेम कपडे नको आहेत. कारण ते मग हं. कॉस्ट्युम डिझाईनमध्ये जातं. हं. सो आम्ही काहीतरी कंटेम्पररी टेक ऑन महाराष्ट्रीयन क्लोथ्स पण लग्नांना करतो. ओके. सो व्हेरी हाय एंड वेडिंग्स की मध्येच आम्ही लास्ट इयरच कोणासाठी केलेली की आम्ही पटोला टेक्सटाईल घेऊन त्याची नऊवारी साडीमध्ये कन्वर्ट केलेली. सो इट्स अ फ्युजन, इट्स हं, इंटरेस्टिंग. हं, हं. ऑल्सो म्हणजे दिसायला पण ट्रेडिशनल दिसतं. ओके. किंवा पैठणीला घेऊन काहीतरी वेगळं केलं. मग तुम्ही त्यात पण त्याच्यामध्ये अशी साडी मी नेहमी म्हणतो की अशी घ्या की तुमचे फोटो लाईफ टाईमसाठी छान दिसतील. हां. त्या फंक्शनला एवढं फॅशन नका करायला जाऊ की तुम्ही 5 वर्षांनी म्हणाल बापरे मी काय घातलं म्हणून सो बरोबर, इट्स अ बरोबर. बॅलन्स. करेक्ट, करेक्ट. तू म्हणालास की ट्रेंडला तुम्ही थांबवू शकत नाही आणि फॅशन जी आहे ती सतत बदलत असते. या 2 गोष्टी आहेत. पण असं पण होतं का की फॅशन परत-परत येते फिरून? म्हणजे जसं बेल बॉटम बद्दल झालं, तर ते तुम्ही कसं बघता त्याच्याकडे फॅशन डिझायनर म्हणून? मी खरं सांगू मी ॲज अ डिझायनर कधीच फार ट्रेंडवर लक्ष दिलं नाही. ओके. बिकॉज आय फील ट्रेंड टुडे इज अ व्हेरी ऑब्सोल्यूट कॉन्सेप्ट. कारण Instagramवर एका दिवसाने ट्रेंड चेंज होतो. आपला जो देश आहे हा एवढा व्हेरीड आहे, की आपलं वेस्टसारखं नाही की आता एकदा रेड कलर तर सगळ्या दुकानांमध्ये फक्त रेड आहे. हं, हं. आपण कुठेही गेलो तरी आपल्याकडे और दिखाओ असे 50 ऑप्शन सगळे असतातच. बरोबर. सो ट्रेंड इज ऑल्सो समटाईम्स अ मार्केटिंग थिंग टू नवीन गोष्टी पुढे आणायला. कारण आता तुम्ही हं. लोकांना एक्साइट कसं करणार? बरोबर. सो मी नेहमी म्हणतो, की जे फॅशन इंडस्ट्री दाखवते किंवा जे पॉप्युलर कल्चर दाखवतं, जे बॉलिवूड दाखवतो, हॉलिवूड दाखवतं, हे सगळे इन्फ्लुएन्सेस आहेत अँड हं, सेम विथ सोशल मीडिया. हं. ह्याच्यातून तुम्हाला पिक करता आलं पाहिजे, की मला माझ्या लाईफस्टाईलला, पर्सनॅलिटीला, बॉडीला आणि बजेटला काय आणि कसं सूट होणार आहे आणि त्याच्यातून तुमची एक स्वतःची स्टाईल डेव्हलप करा. बरोबर. म्हणजे आता मी हा कुर्ता घातला ह्याच्यावर मी उद्या जीन्स घालू शकतो किंवा एक्झॅक्टली. तशा प्रकारचे बदल करू शकतो. पण तुम्ही ऑल्सो मी नेहमी अर्ज करतो, की जे काय तुमचं बजेट असेल, मे बी ₹1000 असेल, मे बी हं. ₹5000 असेल. हं, त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला इंडियन क्राफ्टला आणि इंडियन कारिगरांना प्रमोट करता येईल हं. किंवा सपोर्ट करता येईल, ते करा. पण मग ते कसं लक्ष ठेवायचं? कारण हं. इतके शॉप्स आहेत, इतके स्टोअर्स आहेत. हं. तिथे आपण कुठल्या प्रकारचे कपडे घेतल्यामुळे हा फायदा होणार आहे? किंवा आता वी ऑल ते हॅव म्हणजे आपल्याकडे सगळ्यांकडे इंटरनेट आहे हां. आणि वायफाय आहे. हं, हं, त्यामुळे तुम्ही जर साधे प्रश्न विचारलेत, की बाबा हे खरंच खादी आहे का? हं. किंवा हे कोणी बनवलंय? कारण ओके. आता कपडे काय 3D प्रिंट तर होत नाहीत. सो इफ हे हँडमेड आहे का? हे ब्लॉक प्रिंट केलंय का? हं, हं, हं. कारण मी नेहमी म्हणतो, की मला जे संधी मिळाली आहे हं, ॲज अ हं. फॅशन डिझायनर ॲज वेल एज अ कॉस्ट्यूम डिझायनर. बरोबर. ऑफकोर्स ब्युटी, एस्थेटिक्स, स्टाईल हे त्याचं टेक्निक्स झाले किंवा हे टूल्स झाले. बरोबर. पण ऑल्सो त्याच्या माध्यमातून वी आर एबल टू सपोर्ट द लाईव्हलीहूड्स ऑफ सो मेनी फॅमिलीज. हं, आणि नाहीतर जे आता म्हणजे आम्ही जे बनवतो गार्मेंट्स प्रत्येक इज हँडमेड. हं. म्हणजे एम्ब्रॉयडरी असू दे, डाईंग असू दे, कटिंग ओके. असू दे, स्टिचिंग असू दे. ह्या सगळ्या आर्ट्सला आणि त्याच्या आर्टिझन्सला जेव्हा आम्ही सपोर्ट करू शकतो, हं, हं, तेव्हा हं. त्याच्यातून त्यांची मुलं पण शिकतात. बरोबर. त्यांच्या लाईव्हलीहूड इज टेकन केअर ऑफ. सो तुम्ही जे कोणाकडून जो प्रोडक्ट घेताय, त्याला एक रिव्हर्स सायकल आहे, की ज्यांनी सोसायटीचा पण फायदा होतो. करेक्ट. आता हेच जर तुम्ही कम्प्लिटली मेकॅनाइज सगळं घेतलं, तर ऑफकोर्स आय एम नॉट सेइंग की तुम्ही काय प्रोग्रेस मागे जा आणि सगळं म्हणजे एका साईडला पण मी नेहमी म्हणतो, की ज्या स्पीडनी माणूस चंद्रावर जाऊन पण आता 60-70 वर्ष व्हायला आली, तेवढे आपले कपडे बदलले नाहीयेत. हं. किंवा जेव्हा आपण म्हणतो, की बाबा 20 वर्ष आधी पण टी शर्टची प्राइस तेवढीच होती आणि आता पण टी शर्टची प्राइस तीच आहे. हं. तेव्हा पण ₹200 ला मिळायचं आणि आता पण 200. म्हणजे काहीतरी गडबड आहे ना. बाकी व्हेन एव्हरीथिंग हॅज चेंज सो मच. हं, हं. म्हणजे मी नेहमी असा विचार करतो, की तुम्ही जर काहीतरी म्हणजे ₹500 का ₹100 ला काहीतरी घेत असाल, मग ते ₹100 मटेरियल आलं, हे आलं. मग ज्यांनी बनवला त्याला काय मिळालं? हं. सो हे जरा तुम्ही थोडं एक स्टेप बॅक घेऊन जर विचार केलात, हं, हं, हं. तर देन यू रिअलाइज की तुम्ही स्मार्टर चॉईसेस नेहमी करू शकता. करेक्ट. आणि ही नेमकी कारागीर कोण आहेत, कशाप्रकारे काम करतायत, हा सगळा अभ्यास तुझा NID मध्ये
हो. झाला होता. तू सगळा इतिहास तू समजून घेतलास. पण ते समजून घेत असताना अशी एक असाइनमेंट होती, की तुला पुणेरी पगडीचा अभ्यास करायचा होता. तर तेव्हा तुला काय-काय सापडत गेलं यु नो, म्हणजे सो आमचा याच्याबद्दल? एक 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 मॉड्यूल होतं म्हणजे क्राफ्ट डॉक्युमेंटेशन. ओके. क्राफ्ट डॉक्युमेंटेशन म्हणजे बेसिकली हे की जे काय क्राफ्ट्स आहेत ते तुम्ही काही चूज करू शकता. हं, हं. तर मला स्पेसिफिकली काहीतरी महाराष्ट्र रिलेटेड करायचं होतं. कारण आय डोंट थिंक आपले सगळ्या क्राफ्ट्सला तेवढं पब्लिक प्लॅटफॉर्मवर सेलिब्रेट होतात नेहमी. ओके. सो आय फील लाईक हं. जसं तुम्ही राजस्थानचे क्राफ्ट्स बघाल हो. किंवा म्हणजे चिकनकारी असेल किंवा बांधणी असेल, लेहरिया असेल, गोटापत्ती असेल, ह्याला बरंच जास्ती एक्सपोजर मिळतं. हं. त्या मानाने पुणेरी पगडी. आता मी जोपर्यंत घेतलं नाही, तोपर्यंत मला पण त्यातल्या किती इंट्रिकसीज होत्या हे मला पण माहिती नव्हतं. हं. म्हणजे आधीची पगडी बनायची अमोल, ती 120 मीटर मलमलची बनायची. बापरे! न फॅब्रिक कट होता आणि ती पारिजात पूर्ण फ्लावर्सच्या ह्याच्या म्हणजे देठांमध्ये डाय करून व्हायची. म्हणून ती ऑरेंज कलरची व्हायची. हो. मग ती करता त्याचं एव्होल्युशन कसं झालं, आता ती मोल्डवर कशी बनते, आता कुठे घालतात, हे कोण लोकं बनवतात, हं. त्यांची हिस्ट्री. सो इट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग. आणि आपण जे काय प्रॉडक्ट बघतो आज, भले हे ब्रोचेस असतील किंवा एखादी कोणाची बांगडी असेल किंवा काय अत्तर असेल, हं. ह्याच्या सगळ्या मागे एक काहीतरी ट्रेडिशन, एक काहीतरी सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल मिनिंग, हं. हं. असं काय ते हं. व्हॅक्यूममध्ये नाही एक्झिस्ट होत. बरोबर. सो पुणेरी पगडी कोण घालायचं, का घालायची, कशी बनायची, इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि सो दॅट ते अजून पण ते डॉक्युमेंट NIDच्या लायब्ररीमध्ये आहे. तुला त्यावेळेला केळकर म्युझियममध्ये पण जाता हो, आलं काय आणि बघायला म्हणजे ते ते होते. आणि मी लोकमान्य टिळकांनी जी पगडी घातली ती पण त्यांच्याकडे आहे. सो आय कुड ॲक्चुअली टच इट. म्हणजे ते असं एक मिनिट असं म्हणजे अनबिलिव्हेबल मोमेंट होतं. कारण तुम्ही इतकी हिस्ट्री बघता आणि खरं, मला नेहमी खरं. वाटतं, की आपलं जे कल्चर आहे, भले महाराष्ट्र म्हणून असेल, भारत म्हणून असेल, हे आपण जर प्रोटेक्ट नाही केलं आणि आपण जर प्रमोट नाही केलं इन आवर हं, ओन हं, वेज, हं. तर ते डिसअपिअर होणार ना. खरं आहे, खरं मग आहे. आता म्हणजे लहान नुसतं मुलांना तुम्ही म्हणाल आता की के-पॉप त्यांना सगळे आर्टिस्टची नावं माहिती आहेत. पण त्यांना तुम्ही लोकमान्य टिळक म्हटलं की कळणार नाही कोण आहे. बरोबर. हूज दॅट? हो, असं हो, असतं ते. हो, सो हो. यू नो. खरं आहे. म्हणजे ते फक्त भाषेपुरतं नाहीये मर्यादित. ते पूर्ण पोशाख संस्कृतीमध्ये पण ते यायला पाहिजे आणि ते पुढे घेऊन जायला हां, पाहिजे बेसिकली. मी नेहमी म्हणतो की इन्फ्लुएन्सेस सगळे तुमच्याकडे तुम्ही प्रोटेक्ट करा. हं. एवढं त्याचं ओझं नका करू की तुम्हाला पुढे चालता येत हां, नाहीये. हां, हां. पण त्याला विसरून पण पाठी टाकू नका. सो इट्स अ बॅलन्स ऑफ खरं आहे, ट्रेडिशन अँड मॉडर्निटी. खरं आहे, खरं आणि आहे. ते नेहमी आय ट्राय टू काइंड ऑफ बॅलन्स दॅट इन माय वर्क ॲज अ फॅशन डिझायनर ऑल्सो, हं, हं, की हं. जे आम्ही ट्रेडिशनल टेक्निक्स घेऊन त्याचे मॉडर्न इंटरप्रिटेशन करतो. कारण मला असं नेहमी वाटतं की महाराजा जसे कपडे घालायचे 400 वर्षापूर्वी, तुम्हाला ते सेम रेप्लिकेट करायची गरज नाही. कारण तुम्ही हं, ते नाही, तुम्ही Apple फोन वापरता, बैलगाडीतून जात नाही, हं, हं. घोडागाडीतून जात नाही. सो देन मेक इट अडॅप्टेबल. खरं त्याला आहे. तुम्ही लाईट कसं करू शकता, मॉडर्न कसं करू शकता, वेअरेबल कसं करू शकता, ह्याच्यावर फोकस पाहिजे. हं, हं, हं. सेम ॲज अ कॉस्ट्यूम डिझायनर ऑल्सो, बरोबर. की ट्रेडिशन आणि मॉडर्निटी हे आपल्या कल्चरमध्ये इट इज सो फाईनली इनग्रेन्ड, हं. की तो आपल्या कल्चरचा नॅचरल पार्ट आहे. करेक्ट, करेक्ट. म्हणजे मला तेच महत्त्वाचा प्रश्न डोक्यात होता, की मला वाटतं तू कट्यार काळजात घुसलीपासून कॉस्ट्यूम डिझायनिंग सुरू केलंस. हो, मी त्यात पहिला पडलोच असं सिनेमा. झालं. पण पण एक फॅशन डिझायनर कॉस्ट्यूम डिझाइन करतोय, ह्याच्यामुळे काय फरक पडतो? अ, मला लहानपणी पण मला कारण व्हिज्युअल मीडियम असल्यामुळे सिनेमा वॉज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी. हं, म्हणजे हं, आणि तुम्ही कसं असं ना, मी नेहमी म्हणतो की तुमचा मेंदू कधीच काम करायचं थांबत नाही. तुम्ही भले इकडे असाल, तुम्ही काहीतरी एक पॅटर्न ऑब्झर्व्ह कराल, टेक्स्चर ऑब्झर्व्ह कराल आणि जशी लायब्ररी असते तशी तुम्ही कुठेतरी सबकॉन्शियसली ते तुमच्याकडे असतं. हं, हं, सो जेव्हा 2015 मध्ये मला सुबोध भाऊ यांचा फोन आलेला हं, की यु नो आम्ही पिक्चर बनवतोय आणि तू कॉस्ट्युम करशील का? तर मी म्हटलं मी कशाला, मी हं, कॉस्ट्युम करतच नाही. हं. तर का नॅचरल नी जर्क रिएक्शन. तो बोलला आपण भेटूया, विल चॅट. आणि यु नो आय गिव्ह हिम क्रेडिट, कारण ही हं, सेड की चल मेक इट ना, लेट्स सी हाऊ इट वर्क्स. सो समटाईम्स काय असतं की ॲज अ फॅशन डिझायनर तुम्हाला एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो विच इज ऑल्सो रिलेटेड टू ग्लोबल फॅशन. हां, सो तो एक पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. बरोबर. आणि विदाऊट रिअलायझिंग तुम्ही तेवढे रूल्सनी बाउंड नसता. सो जास्ती इन्स्टिंक्टिव्ह, जास्ती नॅचरल आणि ऑफकोर्स बॅकअप विथ रिसर्च, कारण त्याच NIDमुळे ते ट्रेनिंग पण हं, आहेच. हं. सो कटार काळजात घुसली पहिला पिक्चर होता. त्याच्यानंतर मग मी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर केला विथ अभिजित हो, देशपांडे. हर हर महादेव त्याच्याबरोबर केला. संगीत मान अपमान ह्या वर्षी आला, हो, तो केला. हो. सो ऑल हॅव बीन व्हेरी डिफरंट टॉपिक्स. हिंदीमध्ये तानाजी द अनसंग वॉरियर केला. आता तो पण ते पण फिल्म जी होती ती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना ऑन स्क्रीन नेहमी जे बघितले ते त्यावेळेला काय फोटो नव्हते. बरोबर. त्यामुळे इदर फ्रॉम पेंटिंग्स किंवा काहीतरी हिस्टॉरिकल रेफरन्सेस, बुक्स. कसं असतं ना फिल्मला तुम्ही द डिफरन्स इन द टू फॅशन जे आहे ते मला वाटतं माझा डायलॉग
विथ द जे कोण घालणार आहे द क्लायंट हम्म. त्यांच्याबरोबर इट्स अ डायलॉग. व्हॉट इज हर नीड और हिज नीड, त्यांना कसं सुंदर दिसता येईल, त्यांना कसं कम्फर्टेबल राहता येईल, आणि हे ऑल्सो फॅशनच्या ब्रॉडर ह्याच्यामध्ये रेलेव्हंट कसं वाटेल, दॅट इज द हम्म. क्वेश्चन. हम्म. करेक्ट. हम्म. इट इज रिलेटेड टू अन इंडिव्हिज्युअल. आता तुम्ही जेव्हा फिल्म असेल तेव्हा जसं माय टेक वुड बी की त्याला 4 पॉईंट्स असतात. एक म्हणजे द स्क्रिप्ट, की व्हॉट इज द सब्जेक्ट, त्याचं वर्ल्ड काय आहे, एरा काय आहे, कंटेम्पररी आहे, पिरियड आहे. बरोबर. दुसरं गोष्ट म्हणजे डिरेक्टरची व्हिजन. हम्म. कारण तीच फिल्म 2 डिरेक्टर्स कम्प्लिटली वेगळ्या नजरेने बघू शकतात. म्हणजे समबडी कॅन से मेक इट एक्स्ट्रीमली ऑथेंटिक, समबडी कॅन से की पूर्ण स्टायलाइज करूया. बरोबर. सो डिरेक्टर्स व्हिजन. तिसरी गोष्ट इज द ऍक्टर. आणि मला जे काय एक्साइटिंग वाटतं की तुम्ही ज्या ऍक्टर्सला बऱ्याच वेळेला स्क्रीनवर बघितलंय फॉर एक्झाम्पल, त्यांना तुम्ही कन्व्हिन्सिंगली एका कॅरेक्टरमध्ये कसे बघू शकता, की तुम्ही बरोबर. ऍक्टर आहे हा विसरून कॅरेक्टरला, हम्म. कॅरेक्टर आणि त्या वर्ल्ड बिल्डिंगमध्ये आत डीप डाईव्ह करू शकाल. Correct, आणि correct. चौथं गोष्ट इज लाईक माय पॉइंट ऑफ व्ह्यू, मी काय त्याच्यातून वेगळं करू शकेन किंवा काय, व्हॉट कॅन आय ऍड टू द प्रोजेक्ट. सो दोस, नचिकेत बर्वे टच काय असेल तिकडे असा एवढा नाही विचार करत. देर इज, आय थिंक दॅट इज इन्स्टिंक्टिव्ह, यु नो. म्हणजे तुम्ही असं करू आता मी आज काय ग्रेट काम करणार आहे, असं यू कॅनॉट थिंक लाईक दॅट, कारण यू कॅन वर्क ओके. अँड यू मेक मिस्टेक्स ऑल्सो. पण यू जे काय तुम्ही प्रोजेक्ट घ्याल ते विथ 100% कन्व्हिक्शन आणि अन इन्स्टिंक्टिव्ह अप्रोच, की बाबा हाऊ विल दिस लुक टुगेदर, वर्क टुगेदर. म्हणजे आता से सैफ अली खान इन तानाजी, आता ते उदयभानचा कॅरेक्टर होता, वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, कारण तो राजपूर आणि मुघलच्या मध्ये होता. सो आम्ही एका लुकमध्ये ऑलमोस्ट 17 एलिमेंट्स होते विच वर डिफरंट टेक्स्टाईल्स फ्रॉम डिफरंट पार्ट, सिल्क रूट मधले टेक्स्टाईल्स, बनारसचे टेक्स्टाईल्स, राजस्थानचे टेक्स्टाईल्स सगळे बनवून घेतले. त्याचं लेदर वर्क, पिरियड फिल्मला तुम्ही काय आता जाऊन पटकन जारामधून काहीतरी आणलं असं नाही करू शकत. सो फुटवेअर पासून, ज्वेलरी पासून, टर्बन पासून, एव्हरीथिंग हॅज टू बी मेड. म्हणजे काजोलच्या पण साड्या ज्या होत्या त्या मी आता बऱ्याच वेळेला ना हिंदी फिल्ममध्ये काहीतरी शिफॉनच्या साडीला काहीतरी बॉर्डर लावली आणि नऊवारी केली, असं पण होतं. म्हणजे त्याचं डिफरंट अप्रोच. ॲज अ फॅशन डिझायनर आम्ही एवढी एम्ब्रॉयडरी करतो विथ द लेबल, वी आर व्हेरी नोन फॉर दॅट. पण सिनेमामध्ये ती इट शुड बी अ प्युरेस्ट अप्रोच. मग त्यावेळेला मग आपल्या आहे, मी एम्ब्रॉयडरी करतो म्हणून तिथे ब्लाऊजला एम्ब्रॉयडरी करा वॉज नॉट द अप्रोच. मग तिला मग प्रॉपरली आम्ही साड्या बनवून वीव करून घेतल्या. ज्वेलरी पण जी होती ते आम्ही, एक ज्वेलर फॅमिली आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोटसाठी ज्वेलरी खरंच बनवायचे. त्यांच्याकडे 400 वर्ष जुने मोल्ड होते. मग त्याच्यातून कास्ट करून ज्वेलरी बनवून घेतली. सो आणि सगळ्यात तुला सांगू बेस्ट पार्ट काय होता, की फिल्म जेव्हा बनली अँड ऑफकोर्स मे पीपल लाईक इट वगैरे वगैरे, ते जे व्हिवर्स होते किंवा ते जे ज्वेलर्स होते त्यांनी सांगितलं आम्हाला ह्याच्यावर ऑर्डर्स येतात आता. अरे वा. कारण लोकांना कारण कुठचंही जे क्राफ्ट आहे ना ते आपण नुसतं सिनेमावर वा टाळ्या वाजवून आम्ही सपोर्ट करतो म्हणून घरी जाऊन काय होणार नाही. त्या क्राफ्टला जर तुम्ही जर त्याला ऍक्च्युअली मॉनिटरी सपोर्ट आणि म्हणजे डिमांड आणू शकलात तर त्यांच्या फॅमिलीज आर सॉर्टेड आउट. ते मोठं यश आहे सो खऱ्या अर्थाने. आणि ती पण एक तुम्हाला म्हणजे प्रिव्हिलेज म्हणून मिळाले, की टू काइंड ऑफ लिंक दीज डॉट्स, की तुम्ही सिनेमॅटिकली कसं करू शकता आणि हाऊ दॅट स्टोरी अँड अनफोल्ड्स, आणि पॅरलली त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा होऊ शकतो. बरोबर. आणि सगळ्या बाजूने रिसर्च करायचा आहे तुला, तो पिरियड पण उभा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे म्हणजे मुघल्स पण आहेत, राजपूत पण आहेत, मराठा पण आहे. सो सगळ्या त्या काळातल्या लोकांचे कपडे कसे सो असतील. त्याला 2-2.5 वर्ष प्री प्रोडक्शन आणि म्हणजे रिसर्च होता. व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियम लंडन, सालारजंग हैदराबाद, केळकर म्युझियम पुणे, क्राफ्ट म्युझियम दिल्ली, म्युझियम्स होते, लोकांचे पर्सनल कलेक्शन होते, पेंटिंग्स असतील, लिटरेचर असेल. सो आणि ऑफकोर्स देन हे सगळं एकदम म्हणजे इन्ग्रेडियंट्स रेडी झाले की तुम्हाला त्याचं काहीतरी मॅजिक मिक्स स्वतः बनवायला लागतं, कारण इट कॅन बी दॅट थिओरिटिकल. पण कधीतरी जमून येतं छान. एक थोडा टेक्निकल प्रश्न विचारतो. तू एवढा रिसर्च 2-2.5 वर्षाचा तू सांगतोयस. सो डिरेक्टरवर बसल्यानंतर तुला हेही माहिती असेल की जिथे जिथे व्हीएफएक्स वापरलंय, ग्रीन स्क्रीन आहे, ब्ल्यू स्क्रीन आहे, तिकडे नेमकं काय येणार आहे. कारण रंगसंगती पण बऱ्याच वेळेला खूप महत्वाची असते. आदिपुरुष सारख्या सिनेमामध्ये की जिकडे जंगल असेल, पण ते जंगल म्हणजे काय एकाच रंगाचं नसणार, तर ते आणि नंतर दिसणार आहे ते. आता शूट करताना तर फक्त ग्रीन स्क्रीन आहे किंवा ब्ल्यू स्क्रीन आहे. तर तेव्हा काय विचार असतो, कुठला रंग वापरायचा, आय कशा थिंक प्रकारचा. सिनेमा आहे ना ते म्हणजे जसं आपण ती 7 अंधळे आणि हत्तीची गोष्ट आहे ना, की आपण प्रत्येक एक पार्ट ड्रॉ करतो आणि ऑल ऑफ इट कम्स टुगेदर. करेक्ट. ती सगळी चाकं एकत्र चालायला लागतात. बरोबर. सो प्रोडक्शन डिझायनर म्हणजे सेट्स बनवतात त्यांची काय थॉट आहे, व्हीएफएक्सचा काय थॉट आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली डिरेक्टरची काय विजन आहे. बरोबर. तानाजीमध्ये जे वाडे वगैरे बनले ते थोडासाच पार्ट बनतो ना. बरोबर. मग मागे खिडकीच्या बाहेर ते एक्सटेंड करतात किंवा काय, तर ते तुमची एक पॅलेट वेगळी
हे असते. इनफॅक्ट जे डीओपी म्हणजे सिनेमॅटोग्राफर असतात त्यांचे पण लाईट, कोल्ड लाईट आहे, वॉर्म लाईट आहे, करेक्ट. कसे त्याचं लाईट टेस्ट करायला लागते. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात. बऱ्याच गोष्टी असतात. आणि तानाजीसाठी तुला नॅशनल अवॉर्ड मिळालं. हम्म. तेव्हा तू खरंच जे म्हणालास, जी तुझी प्रतिक्रिया होती ती खूप महत्वाची होती, की तुझ्या एकट्याचं नाही, हे त्या सगळ्या कारागिरांचा आणि त्या सगळ्या, म्हणजे मला वाटतं किती लोक काम करत होती? 1800 लोक होते total. 1800 लोक काम करत होती. म्हणजे हे थोडंसं अनयुज्युअल आहे का हिंदी सिनेमासाठी, की कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये इतकी लोक काम करतायत? मला बाकी किती असतात म्हणजे काउंट हम्म. नाही माहिती, पण मला वाटतं जेव्हा तुम्ही असं एवढं फिल्म करता ज्याच्यामध्ये मोठे. एवढे एलिमेंट्स आहेत, हम्म. एवढी क्राऊड्स आहेत, एवढे सेकंडरी आर्टिस्ट आहेत, प्रायमरी आर्टिस्ट आहेत, हम्म. आणि परत जेव्हा तुम्ही आता से तानाजीमध्येच मेटल वर्कर्स, लेदर वर्कर्स, ज्वेलरी पीपल, खूप गोष्टी. कपडेवाले लोक, डायर्स, ड्रेसमेन, हम्म. यु नो, असिस्टंट कॉस्ट्युम डिझायनर, की कॉस्ट्युमर, किती 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 लोक आहेत. खरंच खरंच खरंच. म्हणजे साधे आता एखाद्या क्राऊडमध्ये तुम्हाला सपोज 200 मावळ्यांना ड्रेस करून आणायचं असेल, तर ते 200 लोक म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट आले, त्यांना ड्रेस करणारे लोक पाहिजेत, बरोबर. त्यांना पगडी आणि फेटे बांधणारे लोक पाहिजेत, बायकांना साड्या नेसवणाऱ्या ड्रेपर्स पाहिजेत. आम्ही कुठची एक पण साडी स्टिच नव्हती केलेली. सो त्या सगळ्या साड्या ज्या होत्या दे वर ऑल ड्रेप्ड. करेक्ट. सो दॅट वॉज माय. तिकडे जिकडे तुम्हाला वाटतं की म्हणजे प्युरिटीने काम करता येईल किंवा एक जे करेक्ट वे मध्ये काम करता येईल, व्हेर एव्हर यू गेट द ऑपॉर्च्युनिटी, ते करायला पाहिजे. बरोबर. पण आता जो येणारा तुझा आगामी सिनेमा आहे, व्ही शांताराम, अभिजित देशपांडे दिग्दर्शित करणार आहे तो. तर त्याच्यामधला काळ परत वेगळा आहे. म्हणजे एक तू ऐतिहासिक काळ केलास, पौराणिक काळ केलास, एक संगीत मानापमान किंवा कट्यार काळजात घुसलीमध्ये आपण त्याला असं म्हणूया की एक कल्पना विश्व होतं, बरोबर. जर ते फुलवायचं होतं. पण आता म्हणजे अगदी 1930 नंतरचा पूर्ण काळ जो आहे तो करायचा आहे. हे चॅलेंज कशा प्रकारचं आहे तुझ्यासाठी? मला वाटतं प्रत्येक फिल्म जी असते त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात. पण इकडे पण तुम्हाला म्हणजे एक रिसर्च जो तुमचा आहे तो सॉलिड पाहिजे, आणि त्याच्यातून प्रोसेस इज द सेम. बरोबर. त्याचे कॉन्स्टंट्स चेंज होतील, आणि ते हम्म. दरवेळेला मला वाटतं नेहमी काहीतरी नवीन नवीन केल्यानंतर तुम्हाला पण तेवढं शार्प राहायला होतं, कारण मग रेपिटेटिव्ह परत परत तेच काम करण्यामध्ये काय अर्थ नाही. आता मध्ये मी 2 कंटेम्पररी फिल्म्स पण केले, दोन्ही जया बच्चन त्यांच्याबरोबर केली. एक होती सदाबहार, जी लास्ट इयर रिलीज झाली, आणि आता एक जस्ट फिनिश केली जी गोवामध्ये सेट आहे. ओके. आणि दॅट इज अ कम्प्लिटली कंटेम्पररी कॉमेडी, पण त्याचा अप्रोच पण वेगळा आहे. कॅरेक्टर इज ऑल्सो डिफरंट. आणि मी ऑल्सो म्हणजे ओव्हर द इयर्स, इनफॅक्ट फर्स्ट टाइम माझी सेटवर होती ती वॉज फॉर अ ज्वेलरी ब्रँड ॲड विथ जया बच्चन आणि अमिताभ बच्चन. मी पहिल्यांदा जो सेटवर कधी लँडअप झालो फॉर डुईंग कॉस्ट्युम्स वॉज फॉर दॅट. ओके. आणि मी एक छोटा किस्सा सांगतो. सो मिस्टर बच्चन त्यांना आम्हाला काहीतरी ज्वेलरी ॲडमध्ये युजली मिड क्रॉप्स वगैरे असतात, पण त्यांना एक सूटवाला लुक होता आणि एक इंडियन वेअर लुक होता. तर मी म्हटलं की आम्हाला, कारण फर्स्ट टाइम वॉज डुईंग, आणि त्यांचे बजेट्स वगैरे काय, म्हणजे सो म्हटलं तुम्ही तुमचे फक्त पर्सनल शूज आणा, मग तुम्हाला कम्फर्टेबल पण राहील. तर बोलले मला फक्त एक ईमेल पाठव. म्हणून तर म्हटलं ठीक आहे, मला एक ब्लॅक शूज हवेत आणि एक पेअर ऑफ मोजडीज हवेत. त्या दिवशी शूट होती, त्या दिवशी मी 2-2 ऑप्शन कपड्यांचे केले. ते बोलले हा तुला हवं ते चूज कर, आय ट्रस्ट यू. आणि शूजमध्ये 20-20 ऑप्शन्स ऑफ ब्लॅक शूज आणि 20 ऑप्शन ऑफ मोजडी फ्रॉम हिज पर्सनल वॉर्डरोब. आणि त्या शूटमध्ये पाय बेअरली दिसणार होते किंवा दिसणारच नव्हते. पण तुम्ही जेव्हा हे करता किंवा जे जयाजींबरोबर तुम्ही साडी कशी ड्रेप करायची, स्वतःची ड्रेप करतात, तुम्हाला दोघं पकडून पण तुम्ही 100 इयर्स ऑफ फिल्म एक्सपिरियन्स म्हणताय बिटवीन द टू. तो 100 वर्षाचा एक्सपिरियन्स, आणि त्याच्यानंतर पण एवढी अटेन्शन टू डिटेल. सो मी नेहमी म्हणतो की माय लर्निंग हॅज बीन विथ द टॉप ऑफ द लाईन बेस्ट. तर तुम्ही एकदा तिकडे शिकला असाल की तुमचं ग्रॅमर, तुमचं लर्निंग, तुमची मेथडॉलॉजी, डिटेल ही इतकी पक्की बनते की भले मग ती छोटंसं काहीतरी असेल किंवा मोठं काही असेल, बरोबर. तुमचं थिंकिंगच डेव्हलप झालं इन दॅट वे. सो मी म्हटलं भले मी कॉस्ट्युम डिझाईन शिकलो नसेन फिल्ममध्ये, तरी मी बिगेस्ट फिल्म लेजंड कडून ऑन सेट शिकलोय. त्यामुळे त्याच्यापेक्षा बेटर फिल्म स्कूल काही नसू शकतो, यु नो. पण तुला टेन्शन पण असायचं ना अमिताभ बच्चन Of course, यांच्यासाठी काही असं नाही, करायचं तुम्ही असेल तर, म्हणजे नाही, आणि कुठचंही असेल ना, म्हणजे भले छोटं असेल का मोठं असेल. जसं मला आईने लहानपणी सांगितलेलं की तू मोची बन, पण सगळ्यात चांगला मोची बन. तसं यू वॉन्ट टू गिव्ह युअर 500% टू इट. सो स्टार कोणीही असू दे किंवा काय, भले रिझल्ट काय असू द्यात, ते तुमच्या कंट्रोलमध्ये नसतं नेसेसरली, पण तुमच्याकडून 100% पेक्षा जास्ती सिन्सिरिटी, इंटेन्शन आणि एफर्ट हॅज टू हॅपन. करेक्ट. आदिपुरुषमध्ये तेच मला वाटतं, जेव्हा ती टीका होत होती आणि सुरुवातीला ते लेदरवरनं बोलत होते लोक, राम लक्ष्मण या कॅरेक्टरच्या कपड्यांवरून काही जण बोलत होते, त्यावेळेला तुझी रिॲक्शन काय होती डोक्यात? म्हणजे जसं मी बोललो की लाईक एव्हरी फिल्म
त्यातले जे आहेत अल्टिमेटली इट बॉइल्स डाऊन टू व्हॉट द बिगर विजन ऑफ द फिल्म इज. आता जेव्हा तुम्ही काहीतरी करताय, आय थिंक द इंटेन्शन्स वर व्हेरी गुड इन टर्म्स ऑफ मेकिंग समथिंग मोर स्टायलाइज्ड. सो द ओम वेन ही सेड का त्याच डिरेक्टरने तानाजी पण केला, त्याच डिरेक्टरने आदिपुरुष पण केलाय. सो फॉर अ फॅक्ट आय नो की इंटेन्शन्स वर नेव्हर द प्रॉब्लेम इन टर्म्स ऑफ सेइंग की बाबा लेट्स काइंड ऑफ बी फ्रिव्हिलस किंवा असं कधीच नव्हतं. इट वॉज अ अटेम्प्ट की ज्यांनी मोर वेस्टर्न अप्रोच और मोर मॉडर्न अप्रोच म्हणू आपण. लाईक आय सेड, सम थिंग्स लँड, सम थिंग्स डोंट लँड. सो लोकांना आवडलं तर यू आर व्हेरी हॅपी. लोकांना जर नाही आवडलं तर यू लिसन टू द क्रिटिसिझम, यू अंडरस्टँड व्हॉट पीपल हॅव लाईक्ड और नॉट लाईक्ड अँड यू मूव्ह पास्ट. बरोबर. थोडंसं मला फॅशन वीक बद्दल तुला विचारायचं होतं, कारण तुझी सुरुवात लॅक्मे फॅशन वीक तू गाजवलास आणि तिथून झाली. पण फॅशन वीक म्हटलं की त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दल मी वीक आहे. सो आम्हाला जे दिसतं त्याच्यामध्ये नवीन फॅशनचे कपडे परिधान करून मॉडेल्स जे आहेत ते रॅम्पवॉक करताना दिसतात, मेल फिमेल दोन्ही. आणि मग तिथे सेलिब्रिटी बसलेले असतात, फॅशन डिझायनर बसलेले असतात, आता मीडिया तिथे, आता इन्फ्लुएन्सर्स आणि या सगळ्या गोष्टी असतात. पण तिथे नेमकं घडतं काय? त्या फॅशन वीकचा अर्थ काय असतो? सी फॅशन वीक आणि प्रत्येक इंडस्ट्रीचं म्हणजे जसं मे बी मशिनरी पार्ट्सला एक ट्रेड शो होतो किंवा फिल्म इंडस्ट्रीला आताचे कॅन फिल्म फेस्टिवलला घेऊन जातात किंवा तसं फॅशन वीक म्हणजे एक बेसिकली प्लॅटफॉर्म की जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत, डिझायनर्स असतील, मल्टी डिझायनर स्टोर्स असतील, इंटरनॅशनल बायर्स असतील, मीडिया, प्रेस, सेलिब्रिटीज, हे सगळे एका छत्रीखाली येतात टू सी की बाबा व्हॉट इज द फ्युचर ऑफ फॅशन. ओके. आणि त्याच्यामध्ये इट्स ऑल्सो ब्रँडिंग ऑपॉर्च्युनिटी, कारण तुम्ही सगळ्या स्टेक होल्डर समोर एक वेळेला दाखवताय की बाबा व्हॉट इज द तुमचा ब्रँड काय आहे किंवा तुमची व्हिजन काय आहे किंवा. आणि आता जसं आता इंडियामध्ये फॅशन वीक आहे किंवा कुठे वीक होतं किंवा काय होतं, ज्यांची पुढच्या वर्षामध्ये लग्न असतील किंवा काय असतील, ते थांबतात त्या इव्हेंटसाठी की बाबा नेक्स्ट इयरचे ट्रेंड्स काय असणार आहेत. अच्छा. मग पॅस्टल्स असेल का रेड असेल का, और टू ऑल्सो सी की बाबा ह्याच्यातून मला काय शॉप करायचंय. आणि हा बेसिकली हा वेस्टर्न वर्ल्डमधून कॉन्सेप्ट आलेला आहे की 1930s 40s मध्ये 50s मध्ये डिओर किंवा व्हॅलेंटिनो किंवा हे जे डिझायनर्स होते ते पॅरिसमध्ये किंवा रोममध्ये किंवा लंडनमध्ये त्यांचे शोज दाखवायचे आणि मग सगळे बायर्स येऊन तिकडे ऑर्डर्स प्लेस करतात. ओके. सो दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. ऑफकोर्स नाव इट्स बिकम मच मोर अ मीडिया काइंड ऑफ अ स्पेक्टिकल, कारण द क्लटर इज सो मच की पीपल यू नीड समथिंग टू काइंड ऑफ स्टँड आउट. बरोबर. पण प्रत्येक इंडस्ट्री किंवा प्रत्येक आर्ट फॉर्मचे एक स्वतःचे कोड्स असतात. बरेच लोक म्हणतात हे कोण घालणार किंवा ह्याचा काय उपयोग. ती समटाइम्स इट इज जस्ट अन आयडिया प्रेझेंटेड, ज्याचं ट्रिकल डाऊन व्हर्जन तुम्ही नंतर मे बी तुम्ही काहीतरी कम्प्लिटली ओव्हर द टॉप बघताय आणि नंतर त्याचं इव्हेंच्युअल ट्रान्सलेशन होईल कुर्ता विथ द सेम एम्ब्रॉयडरी ऑन द नेक. ओके. सो इट वॉटर्स डाऊन अँड इज काइंड ऑफ ट्रान्सलेटेड. आणि समटाइम्स इट इज ऑल्सो फॉर लाईक शॉक व्हॅल्यू. सो आय मीन प्रत्येक डिझायनर हॅज देअर ओन अप्रोच. मी आय हॅव ऑलवेज सेड की मी नेहमी वेअरेबल कपडे दाखवलेले आहेत, कारण मला नेहमी वाटतं की जर तुम्ही वेअरेबल कपडे नाही दाखवलेत तर म्हणजे एक सुंदर अशी पंगत लावलेली आणि सगळं मेणाचं जेवण असेल तर उपयोग नाही ना. इट्स ब्युटिफुल बट यू कॅनॉट कन्झ्युम एनिथिंग. सो एव्हरीबडी हॅज अ अप्रोच. काही काही लोकांना थिएटर आवडतं, काही काही लोकांना जास्त प्रॅक्टिकल आवडतं. मी मला तेच विचारणार होतं की असे चित्रविचित्र रिंग्स घातलेले असतात किंवा असं काय काय बरंच असतं काही वेळेला. सो ते ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग सारखं त्याच्याकडे बघायचं का काय, नेमका विचार? इट्स ओपन टू इंटरप्रिटेशन. मला तुला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे की तू जसं म्हणालास की स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, सगळ्या प्रकारचं, आणि तो अप्रोच सगळ्यांचा वेगवेगळा असू शकतो. उर्फी जावेद बद्दल तुझं काय मत आहे? मी उर्फी जावेद ह्या व्यक्तीबद्दल नाही विचारत आहे, त्या प्रकारच्या इन्फ्लुएन्सरच्या प्रवृत्तीबद्दल विचारतोय की अशा प्रकारचं काहीतरी चित्रविचित्र घालून फेमस होणं म्हणा, किंवा तू त्या फॅशनला बघतोस तेव्हा तुझ्या मनात काय येतं? सी मला असं वाटतं की आजचं जे जग आहे ना त्याच्यामध्ये द रिसोर्स जे सगळ्यात कमी आहे इज अटेन्शन. कारण तुम्ही फोनवर स्क्रोल कराल तर तुम्हाला विदिन, आधी आपण जेव्हा वाढत होतो तेव्हा फक्त DD1 आणि DD2 होतं. सो तुमचं अटेन्शन मग भले ती काही रुकावट केली, खेद असू दे, येऊ दे का, ऍड येऊ दे का, काय, युअर सिटिंग देअर बिकॉज काय ऑप्शनच नव्हती. आता अक्रॉस मीडिया म्हणजे तुम्ही टीव्ही बघताना पण फोनवर काहीतरी करत असताय, एका साईडला कोणाशी तरी बोलत असताय, एका साईडला लॅपटॉप ओपन असतो. सो फॉर मी म्हणजे उर्फी जावेद इज समबडी हु इज अ आर्टिस्ट हु इज कॅप्चरिंग युअर अटेन्शन. आपण बोलतोय का बिकॉज शी इज कॉट युअर अटेन्शन. करेक्ट. If you are able to capture people's attentions in whichever way, that is half the mission. Now प्रत्येकाला डिसाईड करायचं की तुम्हाला कुठच्या वे मध्ये अटेन्शन आणि काय टाईप ऑफ अटेन्शन हवं. सो यू कॅन
अँड देन दॅट ऑफकोर्स फॉर इन्फ्लुएन्सर्स बिकम्स अ मॉनिटायझिंग थिंग. बरोबर, बरोबर. सो अँड आता काय झालं, बिकॉज ऑफ सोशल मीडिया इट्स अ डेमोक्रेटिक वर्ल्ड. 10 वर्ष आधी कोणी जे मेट्रो सिटीमध्ये नाहीये किंवा कोणाची जी ओळख नाहीये, त्या टॅलेंटला पुढे येणं अशक्य होतं. म्हणजे म्युझिकमध्ये असेल, मिमिक्रीमध्ये असेल, कशामध्ये. आणि आज जर तुम्ही सोशल मीडियावर काहीतरी रेलेव्हंट टाकलत आणि इट कॅप्चर्स अटेन्शन, तर युअर करिअर कॅन टेक ऑफ. करेक्ट. म्हणजे तुम्हाला टॅलेंट सीकर्स किंवा म्युझिक इंडस्ट्रीमधले किंवा फिल्ममधले किंवा कशामधले और इव्हन डिझाईन वर्ल्डमधले, बरोबर. दे विल कम अँड फाइंड यू. सो तो जो मधली जी भिंत होती ती भिंत पडली. बरोबर. आता त्याच्यातून तुम्ही काय यूज करता, इट्स जस्ट अ टूल. म्हणजे तुम्ही गाडी कशी चालवता, गाडी तुमच्या हातात दिली आहे, ती तुम्हाला लेफ्ट जायचं, राईट जायचं, जोराने जायची का काय करायची, का हॉर्न वाजवत राहायचा, दॅट्स अप टू यू. बरोबर. एक तुझ्या इंडस्ट्रीमधल्या आव्हानाबद्दल मला विचारायचं आहे. तुझे आता डिझाईन जे आहेत ते वेबसाईटवर अवेलेबल आहेत, लोकांच्या इंस्टाग्रामवरती दिसत आहेत. सो पायरेसीचा धोका तुला सगळ्यात जास्त आणि यू विल नॉट बिलीव्ह इट, काही लोक तर नॉट ओनली कॉपी, त्यांना गट्स पण असतात आम्हाला टॅग करायचे पण. अरे बापरे. कारण काय होतं की तुम्ही जर टॅग केलं तर तुमच्या फ्रेंड सर्कल वाटतं खरंच लेजिटिमेट घेतलंय. मला मध्ये कोणतरी एक लेहंगा होता, जान्हवी कपूरने घातलेला तो, आणि नंतर मला एका ब्राईडने टॅग केलं. अशा वेअरिंग लाईक प्रॉपर ज्वेलरी. मी म्हटलं हा तर बूट आम्ही केलाच नाहीये. माझ्या टीमला पण विचारलं, म्हटलं आपण हा केलाय, सो वी हॅव नॉट डन दिस. सो तिने नॉट ओनली हॅ शी गॉट इट कॉपीड, तिने आम्हाला टॅग पण केलं की तिच्या फ्रेंडला वाटेल खरंच नचिकेत बर्वेचा लेहंगा घेतलाय म्हणून. अरे बापरे. पण त्याला तुम्ही काय सेट की तुम्ही काय ह्याला चेंज नाही करू शकत, यू हॅव टू कीप मुव्हिंग ऑन. आणि ह्याला काही म्हणजे तुम्ही म्हणजे जसं आता फिल्म पायरसी हा गुन्हा आहे, पण हा पण एक प्रकारे गुन्हाच आहे, पण त्याच्यावर कारवाई कशी करणार, कुठे करणार, कोण करणार? आता ऑल द रूल्स आर चेंजिंग. म्हणजे तुमच्याकडे इफ यू हॅव द लिगल बँडविड्थ टू सिट ऑन इट, करू शकतात. पण तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं की बाबा हे, आता जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल एक काहीतरी कुर्त्यावर काहीतरी सपोज ते गुलाबाचं डिझाईन आहे, आणि माझं मी म्हणजे शो शनिवारी झालाय आणि मंगळवारी मार्केटमध्ये प्रिंट्स पण बघितलेत, म्हणजे तेवढं पण झालंय. अरे बापरे. पण ते गुलाबाची एक पाकळी चेंज केली की नवीन डिझाईन होतं. सो रूल्स आर नॉट दॅट क्लिअरली डिफाईन्ड एज येट, की अगदी एक्झॅक्ट नसेल तर काय करू शकतो असं. पण हे म्हणजे खरंच टफ आहे आणि खरंच चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग इज लाईक आयडेंटिटी थेफ्ट नाही नव्हे. हो कारण ना. जे ॲज अ डिझायनर जे तुम्ही बनवता, हे तुमचा तुम्ही काहीतरी पार्ट त्याच्यात टाकताय. बरोबर, बरोबर. सो इट्स लाईक अ पार्ट ऑफ यू विच यू आर पुटिंग देअर. करेक्ट, करेक्ट. अँड इफ इट्स कॉपीड, म्हणजे तुम्ही उद्या तुमच्या घरी कोणतरी तुमच्या नावाने येऊन राहायला लागलं तर इट इज अ सिमिलर सिच्युएशन, यू नो, आय मीन टू एक्झॅजरेट. बरोबर. पण जसं आता इव्हन फॉर आर्टिस्ट कोर्ट हॅज सेड की बाबा यू कांट यूज देअर AI विदाउट आस्किंग, तसं सेम विल इव्हेंच्युअली आय थिंक विल गेट देअर, की वेअर डिझाईन ऑल्सो विल बी प्रोटेक्टेड इफ यू डू समथिंग स्पेशल. काम वाढतंय तुमचं सगळ्यांचं खूप. पण तुमचं काम खरंच खूप वाढतंय. आणि जसं तू म्हणालास की फक्त वेडिंग नाही, आता थीम पार्टीज होत आहेत, तर हा जो स्कोप वाढताना तुला दिसतोय, त्या प्रमाणात करिअर ऑप्शन म्हणून याचा विचार करताना लोक दिसत आहेत का? अगदी ते मराठी असतील, तुझ्या आसपासची लोक असतील, तुला नेमकं काय दिसतंय त्याच्यामध्ये? यु नो, मला असं वाटतं अजून पण फॅशनबद्दल बरंचसं इन्फॉर्मेशन कमी, म्हणजे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि मिसइन्फॉर्मेशन दोन्ही आहे. म्हणजे तुम्ही अजून पण डिझाईन स्कूलला जाल तर बऱ्याच स्टुडंटला आय वॉन्ट टू गो अँड स्टार्ट माय लेबल. पण आय टेल यू, मी आता 18 वर्ष आय एम डुईंग दिस. इट इज नॉट इझी. आणि बऱ्याच लोक का म्हणतात आय वॉन्ट टू डू माय लेबल, कारण त्यांना दुसरे ऑप्शन्स माहितीच नाही किंवा विचारच नाही केले. इट्स व्हेरी इझी टू से, मला आय वॉन्ट टू बिकम अ सुपरस्टार डिझायनर. पण ते असं म्हणणार की आय वॉन्ट टू बिकम शाहरुख खान. एव्हरीबडी कॅनॉट बिकम शाहरुख खान. तुम्हाला तुमच्या स्किल सेट, तुमची ॲप्टिट्यूड, की तुम्ही, कारण डिझायनिंग आणि रनिंग अ बिझनेस आर टू डिफरंट थिंग्स. थर्डली तुमची ऑल्सो इट्स अ एक्सपेन्सिव्ह बिझनेस. सो अँड समटाईम्स मी स्पेशली का सांगतो आपल्या मराठी ऑडियन्सेसला, कारण इट इज नॉट अ फेअर प्लेइंग ग्राउंड. मी खरंच सांगतो की मला किती वर्ष लागली, कारण मी आय डिडंट ग्रो अप इन हाय सोसायटी अँड आय डिडंट ग्रो अप इन त्या ॲटमॉस्फिअरमध्ये टू अंडरस्टँड माय क्लायंट ऑल्सो. बरोबर. मला डिझाईन वॉज ग्रेट, पण माझ्या क्लायंटला एक्झॅक्टली काय हवंय किंवा ते कसे विचार करतायत, मला वेळ लागला टू अंडरस्टँड दॅट. कारण आपला संबंधच येत नाही. माझ्याकडे अजून पण किती जण येतात, म्हणजे इंटर्नशिपसाठी येतात किंवा यंग स्टुडंट्स येतात, जे पोर्टफोलिओ स्केचिंग वगैरे छान करतात, पण तुम्हाला बघून कळतं की ह्या कॅन्डिडेटला रिअल लाईफ क्लायंटचा काहीही नॉलेज नाही. आणि फॉर्च्युनेटली नाव विथ सोशल मीडिया इट इज पॉसिबल टू लर्न. सो असं नाही की तुम्ही काय, आणि डिझाईन असं नाही आहे की स्कूलमध्ये तुम्हाला नाक दाबून तोंड चमच्याने भरवणारे कोणी. यू हॅव टू बी सेल्फ ओरिएंटेड, सेल्फ इनिशिएटिव्ह पाहिजे. आणि ॲज अ करिअर ऑल्सो म्हणजे तुझ्या क्वेश्चनला परत हे करायला, डिझाईन वर्ल्डमध्ये आता बरेच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे तुम्ही
मर्चंडायझिंग करू शकता, तुम्ही सोशल मीडिया हँडल करू शकता, तुम्ही डिझाईन मॅनेजमेंट करू शकता आणि इव्हन टेक्निकल साईडला म्हणजे तुम्हाला जर इफ युअर एक्सलंट पॅटर्न कटर किंवा तुम्ही एम्ब्रॉयडरीमध्ये सुपर्ब आर्टिस्ट्री आहे तुमची, तर तुम्ही ते पण एरियाज बघू शकता. असं नाही की तुम्हाला म्हणजे इधर काहीतरी बुटीक उघडायला पाहिजे किंवा म्हणजे 4 फ्रेंड्सच्या आयांना डिझाईन करून दिलं की तुम्ही डिझायनर झालात. देर आर मेनी मोर ऑपॉर्च्युनिटी आणि आय फील व्हेरी सॅड बऱ्याच वेळेला की ना की आपल्या महाराष्ट्रीयन मुला-मुलींमध्ये थोडंसं असं म्हणजे हेजिटेशन असतं की मी पॅटर्न मास्टर मी मास्टरजी बनेन. नो. टुडे आता जसं वर्ल्ड मेकॅनाइज होणार आहे, जसं वर्ल्ड AI येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला देर आर सो मच स्कोप टू मेक डिझायनिंग मोर मॉडर्न, टू मेक इट मोर इन टाइम्स. म्हणजे अशी गरज नाहीये की जसे 50 वर्ष आधी कपडे मास्टरजी कापायचे तसेच अजून 50 वर्ष कापायची गरज आहे. सो आय फील हा थोडा माइंडसेट जर चेंज केला तर डिझाईन वर्ल्ड इज व्हेरी लुक्रेटिव्ह. आणि सेम फॉर ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्स ऑल्सो. म्हणजे जसं एम्ब्रॉयडरी, का आपल्याकडचे लोक एम्ब्रॉयडरी शिकत नाहीयेत, का आपल्याकडचे लोक टेलरिंगमध्ये येत नाहीयेत? भरतकाम हा शब्दच त्यांना कदाचित थोडा बिकॉज ऑफ लॅक ऑफ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशन. मिसइन्फॉर्मेशन. की तुम्हाला वाटतं हे तर माझं काम नाही. इट इज अ व्हेरी फायनान्शियली रिवॉर्डिंग, क्रिएटिव्हली रिवॉर्डिंग आणि करिअर ऑप्शन्स आर प्लेंटी. फक्त त्याला थोडंसं डिरेक्शन आणि थोडंसं काहीतरी जास्ती वेगळा अप्रोच पाहिजे. जे तू आता म्हणालास की मिसइन्फॉर्मेशन सुद्धा आहे किंवा मला वाटतं एज्युकेशन अपॉर्च्युनिटीज पण तेवढ्या नाहीयेत कदाचित इथे. नाही, एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज आणि हे दोन्ही आहेत. सी पण हं. कसं आहे ना, आता मी पण जेव्हा शिकलो, आय एम टेलिंग यू 80s मधलं म्हणजे शाळेत असताना, तर आमच्याकडे एक लायब्ररी होती आणि तिकडे वर्ल्ड बुक आणि काय काय असायचं. सो मी जाऊन त्यावेळेला इंटरनेट नव्हतं ना काही होतं. तिकडे जाऊन प्रत्येक वर्ल्ड बुकमध्ये ओपन करून हिस्ट्री, काय टेक्स्टाईल रिलेटेड, वर्ल्ड कल्चर रिलेटेड हे सेल्फ टॉट होतं. सो NIDला ॲडमिशन जे मिळाले, आय डिडंट गो टू कोचिंग क्लास किंवा काही. कारण मी स्वतःला सेल्फ एज्युकेट केलेलं होतं. मग मी न्यूझीलंडमध्ये जेव्हा 2 वर्ष राहिलो, तेव्हा ऑकलंड पब्लिक लायब्ररीलाचं मोठं योगदान आहे, की त्यावेळेला ते मला 25 मॅगझिन्स घरी न्यायला द्यायचे हां. आणि इंटरनॅशनल वोग, एल जे काय होते त्यावेळेला. ते इंडियामध्ये काहीच नव्हतं. ते रीड करून, स्वतःचं नॉलेज हे करून, स्केच करून, सो आय वॉज व्हेरी सेल्फ टॉट. आता त्यावेळेला नाव ऑफकोर्स विथ द इंटरनेट आणि विथ सोशल मीडिया, मग तुम्हाला एक्सक्यूजच नाहीये टू से की मला माहिती नाही. बरोबर. किती अजून माझ्याकडे किती लोक येतात इंटरव्ह्यूला, फेवरेट ब्रँड्स कोण? आय डोंट नो. अरे आय डोंट नो म्हणजे? मग तुम्हाला जेव्हा एवढं सगळं तुमच्या फिंगर टिप्सला आहे, तर तुम्ही फक्त लाफिंग कॅट व्हिडिओज बघत राहिलात आणि हसत राहिलात, तर यू आर वेस्टिंग युअर ब्लडी लाईफ. करेक्ट, करेक्ट. मग तुमच्याकडे रिसोर्सेस सगळे वाढलेले आहेत आणि तुम्हाला ते इग्नोर करून काहीतरी वेगळंच करायचंय आणि मग म्हणायचं मला आय वॉन्ट टू बिकम टॉप डिझायनर. असं काही खायची गोष्ट नाहीये ना. इट इज अँड इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग फील्ड बिकॉज अजून पण एव्हरी डे इज अ डिफरंट चॅलेंज. एनिथिंग टू डू विथ डिझाईन हे इनिशिएटिव्ह तुमच्याकडूनच यायला पाहिजे. म्हणजे रडत राहू घोड्यावर बसून तर काही होणार नाही. खरंय, खरंय. तुझ्या वेबसाईटवर जसं मी सुरुवातीला म्हटलं, की इतक्या बॉलिवूड ॲक्टर्स तिथे दिसतायत आणि आपण ज्याला एलिगंटली म्हणू, की त्या तिथे प्रेझेंट करतायत तुझं डिझाइन. त्यांच्याबरोबरचं तुझं असोसिएशन कशा प्रकारचं असतं आणि तसं त्याचे काय अनुभव तुझे आहेत का? कारण नवीन पण आहेत, माधुरी दीक्षित पण आहे, सोनाली बेंद्रे पण आहे. सो हे असोसिएशन खूप वर्षांपासूनचं तुझं हळू डेव्हलप झालेलं असणार. सी मी नेहमी म्हणेन की मी खूप फॉर्च्युनेट आहे हं, की हं. राईट म्हणजे माझा पहिला दिवस ऑन सेट विथ जया and अमिताभ बच्चन टू द आता मी जस्ट आत्ता अपिअरन्स केला फॉर राशा थडानी आणि अलिजे हु आर ओके. बोथ 20-21. माझे कपडे नेहमीच आय फील हे बऱ्याच टाईप ऑफ पर्सनॅलिटीज, बॉडी टाईप्स आणि पर्सॉनासाठी आहेत. ओके. सो बॉलिवूड और बॉलिवूड सेलिब्रिटीज ऑफकोर्स म्हणजे ते दिसतात सुंदर आणि दे आर ऑल व्हेरी अकॉम्प्लिश्ड पीपल. हं, हं. म्हणजे समबडी लाईक माधुरी दीक्षित और सोनाली बेंद्रे म्हणजे ती आय थिंक सोनाली इज बीन वेअरिंग माय क्लोथ सिन्स 2009. और माझी पहिली क्लायंट होती एव्हर व सोनम कपूर. ओके. माझ्याकडे तेव्हा स्टुडिओ पण नव्हता. पार्ल्याला माझ्या घराच्या वरच एक छोटंसं रूम होतं विथ एक आरसा आणि 10 कपडे, दॅट्स इट. आणि ती त्यावेळेला तिकडे मस्त कॉफी पिऊन ऑर्डर करून गेलेली सगळी. सो अल्टिमेटली ते पण लोकच आहेत. ते पण ऑफकोर्स व्हेरी टॅलेंटेड पीपल, व्हेरी इंटेलिजंट पीपल. सो ड्रेसिंग देम इज फन. पण फॉर मी नॉर्मल लोकांना सुंदर दिसणं आणि त्याच्यापेक्षा जास्त सुंदर वाटणं आय फील इज मोर रिवॉर्डिंग. Because Okay. stars, there's an army of people to dress them, and it's very rewarding. So, and as the experiences have been touchwood, नेहमीच छान. म्हणजे तुम्ही काजोल असेल, सैफ अली खान असेल, अजय देवगन, कृती, प्रभास, बच्चन, ऐश्वर्या, सोनाली, सोनम, ऑल ऑफ देम, तब्बू, व्हेरी नाईस पीपल, ग्रेट कोलॅबोरेशन्स.
पण जेव्हा कोणतरी नॉर्मल लोक पण नॉन सेलिब्रिटी आणि त्यांना कपडे घालून ना एक जो सडनली कोणतरी आलं असतं सडनली ते ताट उभे राहतात, दे फील गुड अबाउट देमसेल्स इन द मिरर, ते सगळ्यात रिवॉर्डिंग मला वाटतं. आतापर्यंत कसं होतं बरेच वर्ष बिकॉज ऑफ लॅक ऑफ अगेन इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटतं बापरे डिझायनर नॉट फॉर मी, म्हणजे दे वॉज असं थोडंसं इंटिमिडेशन होतं. आणि मला नेहमी वाटतं की माझ्याकडे कोणी येऊ दे, स्टोअरला येऊ दे, स्टुडिओला येऊ दे, हे आय रिअली फील की आय एम ब्लेस्ड की आय कॅन ऍड जॉय टू देअर लाईफ. ओके. सो हुएवर आता जे लोक आहेत बिकॉज ऑफ सोशल मीडिया, बिकॉज ऑफ मोर सोशलायझिंग, बिकॉज ऑफ एक्सपोजर, लोकांना असं नाही की फक्त बाबा मला लग्नात एकट्या फोटो पुरते सुंदर दिसायचंय. तुम्हाला रोजच्या भले तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्हाला काय सोशलाइज करायचंय, तुमची काय अॅनिव्हर्सरी आहे, तुमचा काय बर्थडे, यू वॉन्ट टू लुक अँड फील गुड अबाउट युअर सेल्फ एव्हरी डे. अँड दॅट्स वेअर गुड डिझाईन कम्स इन. की वी आर नॉट असा ब्रँड की बाबा फक्त ओकेजन वेअरच करतो. वी ऑल्सो डू क्लोथ्स विच आर ऑफकोर्स वेल मेड अँड हँडमेड, बट विच आर ऑल्सो ग्रेट फॉर जस्ट अ डिनर. बरोबर. सो आमच्याकडे बरेच लोक आहेत की ट्रॅव्हलला जायचे, कॉर्डसेट्स हवेत किंवा काय. सो डिझाईन हे गुड डिझाईन शुड स्लिप इन टू युअर लाईफ. बरोबर. ते मला नेहमी वाटतं की रिअल स्टाईल विस्पर्स डझंट शाउट. तसं जे भले त्याचं बॅकएंड मध्ये काही इनोव्हेशन असेल, हँडमेड, हे अल्टिमेटली जेव्हा तुम्ही घालाल, तुम्ही यू आर द एंड युजर अँड यू शुड फील लाईक अ $1,000,000. बरोबर. देन इट इज सक्सेसफुल डिझाईन. पण नचिकेत, तुझ्या आधी सुद्धा अनेक दिग्गज फॅशन डिझायनर म्हणजे होऊन गेले सुद्धा, ते आहेत अजूनही कार्यरत. त्यातले मोठी नावं जी मला माहिती आहेत, अबू जानी असतील किंवा नीता लुल्ला असतील. तुला त्यांच्याबरोबर आत्ता तुझी स्पर्धा सुरू आहे असं वाटतं का? त्यांचे ब्लेसिंग्स घेऊन तू पुढे तुझं काम सुरू ठेवलंयस? कारण ते सुद्धा आजच्या जनरेशनसाठी कपडे डिझाईन करतायत. तू सुद्धा करतोयस. तू सगळ्या सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी काम करतोयस. आय एम व्हेरी गुड फ्रेंड्स विथ अ लॉट ऑफ देम. हां. म्हणजे अबू संदीप असेल, नीता लुल्ला असेल, मनीष मल्होत्रा असेल. बट इम्पॉर्टंटली मला वाटतं की ॲज अ आर्टिस्ट अँड अ क्रिएटिव्ह पर्सन, तुम्ही काहीतरी तुम्ही युनिक आहात, तर तुम्ही जे बनवता ते काहीतरी युनिकच बनतं. ओके. सो कॉम्पिटिशन इज ऑलवेज देअर अँड नेव्हर देअर. एका लेवलला दे व्हेरी सिनियर ऑल्सो, ॲट वन लेवल लाईक यू सेड की सगळे कस्टमर हॅज अ चॉईस. पण यू डू यू, जसं आपण म्हणतो आता न्यू एज जेनझी टर्म्स, यू डू यू. तसं तुम्ही जे स्वतः करू शकता, विच इज ऑथेंटिकली, यू कीप डुईंग, यू कीप इनोव्हेटिंग, यू फील इन्स्पायर्ड बाय अदर पीपल्स सक्सेस स्टोरीज. अँड ते नेहमी मला वाटतं की दॅट इज, तुमचा जसा बेंचमार्क वाढत जातो तसं इट मोटिवेट्स यू टू डू मोर. बरोबर. तुम्हाला जास्ती प्रोत्साहन मिळतं की अजून करायचंय, अजून करायचंय, अजून करायचंय. आणि त्या जर्नीमध्ये जेवढं का तुम्ही चांगलं काम आजूबाजूला बघाल, तेवढं तुम्हाला अजून प्रोत्साहन मिळतं. आणि मोर इम्पॉर्टंटली मला असं नेहमी लाईक ओल्ड स्कूल म्हणाल तुम्ही, पण जसं गीतेमध्ये म्हटलंय की तुम्ही तुमचं काम करा आणि फळाची इच्छा नका ठेवू. यू कीप डुईंग व्हॉट यू डुईंग. अल्टिमेटली ॲट सम पॉईंट ते फ्रूट कधी मिळायचं आणि जेवढं मिळायचं तेवढं मिळणार. एक कलेक्शन यू आर सुपर हिट अँड सुपर हॉट, वन कलेक्शन मे नॉट बी सो गुड, पीपल विल टॉक अबाउट समबडी एल्स. तुम्हाला काहीतरी तुमची सेल्फ वर्थ आणि तुमचं पब्लिक परसेप्शन ह्याच्यामध्ये काहीतरी थोडं डिटॅचमेंट पाहिजे. नॉट लाईक यू आर ॲरोगंट टू से की इट डझंट मॅटर. ऑफकोर्स इट मॅटर्स. तुमचं सेल्फ वर्थ ही सोसायटीच्या मिररनी फक्त रिफ्लेक्ट जर व्हायला लागली तर देन देर इज अ प्रॉब्लेम. सो यू शुड नो व्हॉट यू आर डुईंग. तुम्ही स्वतः काय गुड फीडबॅक ऑल्सो यू लिसन टू, क्रिटिसिझम ऑल्सो यू लिसन टू. क्रिटिसिझम मध्ये तुम्हाला वाटलं की बाबा हे व्हॅलिड आहे किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे, अडॅप्ट, चेंज. हा असाच माझी माय वाईफ सुरभी ऑलवेज सेज की आपली इंडस्ट्री अशी आहे की एव्हरी सीझन यू कॅन बी अ न्यू थिंग. तुम्हाला असं कोणी नाही म्हटलंय की बाबा तुम्ही अख्खं लाईफ लॉंग एकच गोष्ट करायची गरज आहे. तुम्हाला जर वाटलं की मला नेक्स्ट सीझनला आय फील फक्त फुल व्हाईट कलेक्शन करायचं आहे, और आय वॉन्ट टू चेंज वॉट, यू आर फुल्ली फ्री टू डू वॉट एव्हर यू वॉन्ट. खरंच आहे. नाही, आणि तो जेव्हा आला तेव्हा त्याच्या दिसण्याबद्दल मी काही बोललो नाही, त्याच्या पोशाखाबद्दल मी काही बोललो नाही, पण यू आर लुकिंग गुड आणि ते डिझाईन पण खूप मस्त आहे. मी एवढा कलर बरोबर काम करतो ना की मला आय कांट वेअर कलर ऑन मी, सो आय वेअर ब्लॅक ऑल द टाइम. कारण आय ऑलवेज फील बिहाइंड द सीन्स. आणि त्याच्यामध्ये एका मोमेंटला मी काहीतरी बेबी पिंक कशी काम करतो, मग 2 तासांनी ब्राईट ऑरेंज आणि पिंकशी काम करेन. सो आय कांट वेअर कलर, पण आय एन्जॉय माय ॲक्सेसरीज. ऑल ऑफ देम हॅव अ स्टोरी. कुठनं घेतल्या, काय घेतल्या, काहीतरी सम मोमेंट. मी जे सुरुवातीला आपण बोललो की तुम्ही तुमची एक जेव्हा पर्सनल स्टाईल कल्टिवेट करता, इट इज युनिक. सेकंडली जे तुम्ही घेताय, मे बी अ दुपट्टा फ्रॉम समवेअर और अ पेअर ऑफ कोल्हापुरीज फ्रॉम समवेअर, त्या प्रत्येकाला काहीतरी एक
पर्सनल मिनिंग राहतं, बरोबर. विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. थँक्यू नचिकेत. नाही, खरंच मजा आली. मला It was so मला lovely ते talking तो with जो you. आत्मविश्वास आहे तो व्ही शांताराम या पोस्टरमध्ये सुद्धा दिसतोय. सिद्धांत चतुर्वेदी ज्या पद्धतीने उभा आहे कॅमेरा बरोबर आणि खूप मस्त वाटतंय ते. सो ते आता बघायची उत्सुकता आहे. ते धोतर, ती नेहरू टोपी जी सुरुवातीला तू दिलीस, तो पण थॉट तुझा होता त्याच्यामध्ये पोस्टर डिझाइन? ऑफकोर्स अभिजित हां, म्हणजे has got अर्थात, his own पण vision. म्हणजे पण मी आता अगेन व्ही शांताराम जे आहेत ते इतके सेलिब्रेटेड आहेत आणि त्यांचे फोटोग्राफिक रेफरन्सेस पण आहेत. सो तुम्हाला इव्हन तमन्नाचं जे आहे, जयश्री ते हो. काम करतायत. सो हो. त्यांची जे ह्याच्यातून कसं इन्स्पायर होऊन पण ते ऍक्टरवर पण छान दिसलं पाहिजे. Correct, सो correct, दॅट इज द चॅलेंज. चॅलेंज तू म्हणालास तसं की तो रोज आहे. रोज नाही, दर तासाचा नवीन चॅलेंज. नवीन चॅलेंज आहे. सो तुला एक जाता जाता भेट द्यायची आहे शेवटी. प्लास्ट थ्राईव्ह हा ब्रँड आहे ओके. आणि ते प्लास्टिक पासून अशा खूप सुंदर वस्तू बनवतात. जसं हे आता याला आपण काय म्हणूया, प्लांटर कव्हर म्हणूया बरोबर, किंवा correct. आणि ही डायरी आहे. हाऊ नाईस. तर हे त्यांनी हाताने बनवलंय पुण्यामध्ये. बरं. त्यांचा म्हणजे ते बनवतात हे. आणि तुला दिसत असेल हे सगळं प्लास्टिक जे हो, त्यांनी विविंग केलं बेसिकली बेसिकली. त्याचं. हाऊ नाईस. आणि दुसरं हे गिफ्ट महत्वाचं आहे, कारण तू पार्ल्यातला आहेस. पु ल देशपांडे जिथे राहायचे, त्यामुळे पुलंचे कॅरेक्टर्स घेऊन बी बिरबल यांनी एक कॅलेंडर बनवलंय Oh, how 2026चं. बरं. सो हे तुला मी देतोय. हा. तर आणि बी बिरबल यांचे इतरही अनेक प्रॉडक्ट्स आहेत बी बिरबल कलेक्टेबल्स नावाने. बरं. सो ते मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही नक्की ते चेक करा. Amazonवरती ते उपलब्ध आहेत. आणि प्लास्ट थ्राईव्ह ह्याचे सुद्धा प्रॉडक्ट्स जे आहेत, इंस्टाग्राम त्यांचं हँडल मी इथे खाली देतोय. सो ते सुद्धा तुम्ही बघा. सो थँक्यू नचिकेत. थँक्यू, सच अ प्लेजर. मजा आली. मला पण मजा जरा आली. वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं आणि मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा नवीन माहिती ह्याच्यातून मिळाली असेल. थोडा अप्रोच त्यांचा पण थोडा चेंज व्हायला पाहिजे. तू जसं म्हणालास तसं मराठी मुलं जास्तीत जास्त या क्षेत्रात येण्याची गरज आहे. अजून आम्हाला खूप मराठी नावं बघायची आहेत काळा घोडामध्ये लेबल. पण अभिनंदन पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू. प्लेजर. थँक्यू.